नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आजची भाजी वालाच्या शेंगा किंवा कुणी याला घेवडा म्हणतात. हे बघा, आमच्या घरी अशा फ्रेश फ्रेश शेंगा लागल्या. मी ह्या ताज्या ताज्या शेंगा तोडणार आहे. बघा, छान असे दाणे भरले आहेत या शेंगात. बघा, छान अशा दाण्याच्या शेंगा तोडणार आहे. हे बघा, काही पांढऱ्या शेंगा तोडणार आणि काही आहे आमच्याकडे. हे बघा, अशा हिरव्या शेंगा आहेत, त्या आपण तोडणार आहे. चला आपण या प्रकारे सर्व शेंगा तोडून घेऊया. हे बघा, आपल्या फ्रेश फ्रेश शेंगा तोडून झाल्या. याची अशी वाकं काढायची. हे बघा, छान अशा तोडून घ्यायच्या आहे आपल्याला. बघा किती मस्त शेंगा आहे आपल्या. याला मी तोडून घेणार आहे. बघा, याची जी वाकर राहते ती पूर्ण काढून घ्यायची आहे आपल्याला. अशी वाकर निघतात, दोन्ही साईडने काढून घ्यायची. या प्रकारे आपण सर्व शेंगा मोडून घेऊया. हे बघा, आपल्या शेंगा छान तोडून झाल्या. मी त्यासाठी भाजीसाठी घेतलाय गावरानी 1 टोमॅटो आणि मीडियम आकाराचा 1 कांदा आणि 6 लसूण पाकळ्या. तर चला आपण टोमॅटो व कांदा कापून घेऊया. आपण कांदा कापून घेऊया. ताज्या शेंगाची भाजी खूपच छान लागते. बघा, आपला कांदा कापून झालाय. याचप्रमाणे आपण लसूण पण कापून घेणार आहे. चिरलेला लसूण छान लागतो. याप्रमाणे आपण सर्व लसूण व टोमॅटो पण कापून घेणार आहे. हे बघा, आपलं टोमॅटो, कांदा, लसूण कापून झालाय. आपण आता फोडणीला घालूया भाजीला. आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया आपण तेल. टाकलंय 1 चमच तेल. तेल आपण गरम होऊ देऊया. यात टाकूया आपण, तेल तापलंय आपलं, मोहरी. थोडे टाकूया जिरे. यात टाकूया आपण चिरलेला कांदा, लसूण. याला लाल होईस्तोवर भाजून घेऊया. हे बघा, आपला कांदा छान लाल होत आलाय. यात टाकत आहे मी 1 चमच भरून लाल तिखट, थोडी हळद. याला छान परतून घेऊया. यात टाकणार आहे आपण टोमॅटो. आपला टोमॅटो झालाय छान शिजून. त्यात टाकूया आपण वालाच्या शेंगा. मस्त अशा फ्रेश फ्रेश शेंगा आहे. छान ढवळून घेऊया. यात टाकूया चवीनुसार मीठ. 1 चमच मी मीठ टाकलंय. टाकणार थोडा गोडा मसाला. याला एकत्र करून घेऊया. याला आपण 10 मिनिट झाकून ठेवूया. आपले 10 ते 11 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया आपली भाजी शिजली का. बघा, आपली भाजी छान मोडली आहे. कलर पण मस्त आलाय. तर यावर टाकूया आपण 1 छोटा चम्मच शेंगदाणे कूट. हे बघा, मी घेतलाय 1 चम्मच शेंगदाणे कूट. हा याच्यावर फिरून देऊया. चवीला फार अप्रतिम लागते ही भाजी. यावर फिरूया आपण कोथिंबीर थोडी.
देऊया. एक मिनिट झालंय, आपण गॅस करूया बंद. यावर थोडी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर टाकली आहे मी मस्तपैकी. कोणी याला वाल म्हणतात, कोणी घेवडा, आणि हिंदीत याला सेमी असे म्हटले जाते. तर बघा आपली भाजी किती छान झाली आहे, मस्त अशी भाजी झाली आहे. ही बघा आपली घेवडा, वाल किंवा सेमी ही भाजी तयार झाली आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.